नमस्कार मंडळी. वजन कमी होतं किंवा सिझेरियन झाल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर पोटामध्ये वात किंवा हवा भरलेली असते आणि ती कमी होत नाही. जरी वजन अंगाची अंगकाठी जरी पातळ असली तरी पोट फुगल्यासारखं दिसतं. तर याच्यावर तुम्ही ताई व्हिडिओ बनवा अशी तुमची कमेंट होती. तर त्यासाठीच मी आज घेऊन आलेली आहे की पोटाचा वात म्हणजे 6 महिन्यांनी डिलिव्हरी झाल्यानंतर 6 महिन्यांनी किंवा ज्याला 1, 2, 3 वर्ष 4 वर्ष असे झालेले आहेत त्यांनी वात कसा कमी करायचा. ऍक्च्युअली वात म्हणजे काय असतो, याचं वाताचा आणि वजनाचा काय प्रश्न आहे का, म्हणजे काय कोरिलेशन आहे का वात आणि वजन याच्यामध्ये काय म्हणजे असं आहे का की वात कमी झाल्यानंतर वजन कमी होतं किंवा वजन कमी असेल तर वात नसतो, असं काही नसतं. त्याच्याबद्दल सगळी मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज, हेअर केअर टिप्स आणि स्किन रुटीन वगैरे सगळं मी शेअर हळूहळू करणार आहे. आता सध्या जे नॉर्मली मला वेट लॉसवर जास्त प्रश्न विचारले जातात त्यामुळं मी वेट लॉसचेच व्हिडिओ घेऊन येते आणि हे जेवढं सगळं सांगते ना ते सगळं पर्सनल अनुभवावर आहे. मी कोणी डॉक्टर नाहीये, पण मी प्रॉपर त्या गोष्टीचा अभ्यास करूनच तुमच्या समोर येते. त्यामुळे तुम्हाला याच्यातलं काय फॉलो करावं असं वाटतं ते तुम्ही फॉलो करू शकता. ही सगळी जी गोष्ट मी तुम्हाला सांगते किंवा या ज्या गोष्टी सांगते त्या अभ्यास करून आणि स्वतःच्या अनुभवावरून सांगते. तुमच्या समोरच मी 17 ते 18 किलो वजन कमी केलेलं आहे आणि माझं जे काही शरीरामध्ये आहे ते ॲप थ्रू तुम्हाला जे वेट मशीन आहे त्याच्या ॲप थ्रू सगळं दाखवलेलं आहे की माझी बॉडी परफेक्ट कंडिशनमध्ये आहे. शरीरामध्ये व्यवस्थित प्रोटीन वगैरे आहेत. शरीराचं वयानुसार माझं वय 31 आहे, पण माझ्या वजनानुसार माझं बॉडी वेट सुद्धा खूप कमी दाखवतं. माझ्या शरीरामध्ये फॅट्स अजिबात सुद्धा नाही आहेत. त्यामुळे मी वेट लॉस बंद करून तुमच्या समोर आलेली आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेरणा देते, मोटिवेशन देते. तुम्ही कशा पद्धतीनं घ्यायचं ते तुमच्यावर आहे. तर मी तुम्हाला आज सांगते की नक्की ऍक्च्युली वात म्हणजे काय. वात म्हणजे वजन नसतं. वात आणि वजनाचा काही संबंध नसतो, पण आपलं शरीर पातळ असतं पण आपलं पोट फुगलेलं दिसतं. आता काय गोष्टी आपण चुकत असतो, त्या गोष्टी कशा चुकत असतो, आपण जुन्या लोकांचं काय काय गोष्ट ऐकत नाही. आता मी कसं ते सांगते. आत्ता 21% महिला आहेत, म्हणजे 100तल्या 21 महिलांचं सिझेरियन डिलिव्हरी होते. 80 म्हणजे तुम्ही तर जिथं तिथं ऐकत असाल तिथं सिझेरियनच झालेले असते. म्हणजे 100तल्या 20 ते 21 बायकांची सिझेरियन डिलिव्हरी होते. हा पण आकडा मला कमीच वाटतो, पण तो ऑलरेडीचा रिसर्च केलेला असेल त्यामुळं. पण नॉर्मली आपण म्हणू शकतो 20 ते 30 बायकांची डिलिव्हरी ही सिझेरियन सेक्शनने होते. आता ज्या 70% महिला असतात ज्यांची की नॉर्मल डिलिव्हरी होते त्यांचं असं नाही की त्यांचं पण पोट आत जातं. नॉर्मलवाल्यांना सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि कधी कधी सी सेक्शन झालेल्यांना सुद्धा वाताचा वगैरे प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे असं नाही कन्सिडर करायचं की नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणजे तिला वात नसेल, सिझर झालंय म्हणल्यावर तिला वात असेलच, असं नाही. प्रत्येकाची बॉडी, प्रत्येकाचे ठेवण, प्रत्येकाच्या शरीराची मेटाबॉलिझम जसं असतं तसं ते शरीर दाखवत असतं. आता कसं होतं, वजन आपलं कमी झालेलं असतं पण पोट फुगलेलं दिसत असतं. तर याच्यासाठी सुरुवातीपासूनच काळजी घ्यायची असते. आता ती काळजी कशी घ्यायची सांगते. जेव्हा आता मी सुरुवातीची स्टेज पण सांगते. तुम्हाला माहिती आहे माझी मुलगी 4 वर्षाची झाल्यानंतर मी वजन कमी केलेलं आहे. माझी मुलगी 4 वर्षाची झाल्यानंतर माझं पोट कमी झालेलं आहे. आधी जेव्हा माझं पोट, जेव्हा मी साडी वगैरे घालायची तेव्हा जेवढं माझं पोट 7व्या महिन्यात होतं तेवढंच पोट माझं 4 वर्षापर्यंत होतं, म्हणजे माझी मुलगी 4 वर्षाची होईपर्यंत. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जेव्हा जेव्हा आपल्या सुरुवातीला डिलिव्हरी झालेली असते त्यावेळेला आपल्याला आजी काय काय सांगते तेवढं लक्षात घ्यायचं. आजी म्हणा, आपली आई म्हणा, आपण काय करतो तिथं चुकतो, त्यावेळेला चुकतो, ते आपल्याला पुढं भोगायला लागतं. मी सुद्धा त्यावेळेला ऐकलेलं नाहीये, कारण माझी डिलिव्हरी झालेली ना तेव्हा गरमी होती आणि गरमीमध्ये मी गरम पाणी सॉरी मी गरमीमध्ये गरम पाणी कसं पिणार. तेव्हा मी आई म्हणायची की तोंड बांध आणि मी घामानं भिजायचे. ऑलरेडी आपल्याला ते शेक वगैरे देतात त्यामुळे घाम यायचा, ब्लँकेटमध्ये घाम यायचा त्या चादरीमध्ये. त्यामुळं मी ना कान बांधले ना गरम पाणी पिलं, कोमट पाणी पिलं. ह्या चुका आपल्याला पुढे चेहरा म्हणा किंवा डोक्याला तुम्ही बघा, थंड हवा आली की आपल्याला त्रास होतो, थंड हवा सहन होत नाही. ह्या गोष्टी आपण डिलिव्हरीमध्ये पाळलेल्या नसतात. जेवढं डिलिव्हरीमध्ये व्यवस्थित 2-3 महिने पाळलं जातं किंवा ॲटलिस्ट 1.25 महिना तरी पाळलं जातं, कारण नॉर्मली आपल्याला एवढं 1.25 महिन्यानंतर पाळता येत नाही. आपल्याला आपलं रुटीन सुरू होतं, बाळाचं रुटीन सुरू होतं.
पण जोपर्यंत पाळता येते तेवढं पाळलं पाहिजे. त्यावेळेला जर तुम्ही गरम पाणी नाही पिलं तर वात कमी होत नाही. वात कमी होत नाही, पोट फुगत राहतं. फुगलेलं पोट कमी करण्यासाठी दुसरी एक गोष्ट असते जी आपल्याला बायका सांगतात आपल्या घरच्या, आपण ऐकत नाही. आपण सगळ्या गोष्टी फॉलो करायला जातो नवीन ट्रेंडनुसार. नवीन लोक काय सांगतात त्याच्यानुसार. हो, नवीन पण ऐकलं पाहिजे, पण जुन्या लोकांचं पण तेवढंच ऐकलं पाहिजे. आपल्याला सांगितलेलं असतं की डिलिव्हरी झाली तर नॉर्मल वाल्यांना पोट बांधायला लावतात. आईच्या साडीनं, घट्ट कॉटनच्या साडीनं वगैरे आपण पोट नॉर्मल वाले बांधतात. पण सीझर वाले, त्यांची जखम आहे ती 5 ते 6 दिवस ओलीच असते. त्याच्यामुळे त्यांना पोट दाबता येत नाही, सॉरी, बांधता येत नाही. ऍक्च्युली आता सिझेरियन सेक्शन, पहिलं बेंबीपासून उभा कट असायचा, पण आता नॉर्मली आपल्याला खाली कट असतो. त्यामुळे पोट आपल्याला वरच्या साईडला लगेच बांधता येत नाही. पण थोडंसं 2-3 महिने झाल्यानंतर ती पूर्ण जी जखम आहे ती आपली भरलेली असते. 2 ते 3 महिन्यानंतर, मी स्वतः 2 ते 3 महिन्यानंतर पोट नव्हते बांधत, मी बेल्ट लावत होते. ही माझी चूक झाली. काय होतं माहितीये का, बेल्टनं पोटाला सपोर्ट मिळत नाही. जसं जसं जेवढा आपला बेल्ट तेवढं आपलं पोट त्याच्यामध्ये बसतं. पोट असं दबलं जात नाही, उलट श्वासाचा त्रास होतो. त्यापेक्षा आपण जे आई, जी आजी सांगते ते जर पाळलं ना तर प्रॉब्लेम होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गरम पाणी. गरम पाणी म्हणजे कोमट पाणी आपण डिलिव्हरी झाल्यानंतर पित नाही, ते पिलं पाहिजे. ते पिण्यामुळं, गरम पाण्यामुळं आपल्या शरीरातली जी सूज आहे ती कमी होते. आपण त्यावेळेला ऐकत नाही. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, मी त्यावेळेला ऐकलं होतं किंवा तेव्हा ऐकलं नाही, पण आता 6 महिने झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 4 वर्ष झाली डिलिव्हरी होऊन, सी सेक्शन झालेलं आहे किंवा नॉर्मल डिलिव्हरी झाली, अजून पण कसा वात कमी होत नाहीये. आता एक लक्षात घ्या, आज माझा थोडासा आवाज वेगळा येऊ शकतो, मला सर्दी झाली आहे, की एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मी 4 वर्षाची मुलगी झाल्यानंतर वजन कमी करायला सुरुवात केली. माझं पोट सुद्धा परफेक्टली कमी झालं, माझे इंचेस लॉस झाला, इंच लॉस. तुम्ही म्हणाल तर वातामध्ये वात कमी झाला म्हणजे आपलं पोट फुगलेलं आहे ना, इंचामध्ये कमीपणा, इंच आपल्याला इंच मोजायचे आणि इंच आपले कमी झाले की वात कमी झाला असं समजायचे. प्राणायाम करू शकता तुम्ही, श्वासाचे व्यायाम करू शकता, अनुलोम विलोम करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण खाण्यापिण्याच्या गोष्टी पण जर व्यवस्थित पाळल्या तर आपलं पोट कमी होतं. आता नॉर्मली ज्यांना खूप वात्या आहे, आपण म्हणतो वात्या आहे, त्यांनी त्यांनी ॲटलिस्ट थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये, ठीक आहे उन्हाळ्यामध्ये नाही, थंडी आणि पावसाळ्यामध्ये 8 महिन्याचा पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये कोमट पाणीच प्यायचंय. कोमट पाण्याने सगळं जे सूज आहे ना ती सूज कमी होते. पोटाची वरची जी सूज आहे ना, आणि इंचेस मोजायचे, त्यावेळेला वजन मोजायचं नाही. पोटातली सूज, हवा बाहेर पडली पाहिजे, फक्त ती हवा असते, बाकी काही नसते. वात म्हणजे हवा. वात पित्त दोष हा आयुर्वेदातला शब्द आहे वात, पण वात म्हणजे शरीरामध्ये असलेली हवा. त्याच्यामुळे आपल्याला पोट, म्हणजे जेवल्यानंतर असं वाटतं माझं पोट भरलंय, पण ऍक्च्युअल मध्ये अर्धी हवा आणि अर्ध जेवण असतं. झोप कमी घेतल्यामुळे सुद्धा वाताचा त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस घेतल्यामुळे सुद्धा वाताचा त्रास होतो. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की झोपेचा अभाव, पाण्याची कमतरता, स्ट्रेस घेणं, ह्याच्यामुळे वेट लॉस चा संबंध लांब आहे. आपला वेट लॉसचा संबंधच नाही, पण पोटाचा वात्या वाढतो, पोट लटकल्यासारखं दिसतं. किंवा ठीक आहे, साड्या घालणाऱ्या बायकांचं तरी पोट लपलं जातं, पण जे ड्रेस घालतात त्यांचं पोट लपत नाही, त्यांचं पोट एवढं मोठं दिसतं. साडीनं थोडं तरी, आता जुन्या काळी साड्या वगैरे घालायच्या त्यामुळे पोट बांधलं जायचं. आता अशी सिच्युएशन नाहीये. साडी घालायला काय आपल्याला रोज रोज प्रॉब्लेम नाहीये, पण प्रत्येकाचं वेगवेगळं रुटीन असतं. प्रत्येकाचं, कुणाला ऑफिसेसला जावं लागतं, साड्या नाहीत घालता येत, पण किंवा गाऊन घालतात लेडीज. आता मी पण घालते, पण गाऊनच्या आत जर परकर घातला तर तो पॅक बांधायचा आहे, परकर घालायचा आहे. म्हणजे पोट आपलं पॅक राहिलं पाहिजे. आपण पोट मोकळं सोडतो, जेवढं अंग मोकळं सोडतो तेवढंच अंग वाढत जातं, तेवढाच वात वाढत जातो. त्यामुळं आता मी तुम्हाला सांगते सॉरी, की वात कमी करण्यासाठी, वात कमी करण्यासाठी काय उपाय. आता हिंग, तुम्हाला माहिती आहे आपल्या बाळाच्या पोटामध्ये जरी गॅस झाला तरी आपण हिंगाचं पाणी पितो, तर ते हिंगाचं पाणी तुम्ही पिऊ शकता, ओव्याचं पाणी पिऊ शकता, जिऱ्याचं पाणी पिऊ शकता.
ताक, बिना साखरेचं ताक, त्याच्यामध्ये मस्तपैकी मसाला टाकून ते ताक तुम्ही पिऊ शकता. शिवाय श्वासाचे व्यायाम करू शकता. पण हां, तुम्ही म्हणाल की मी आज करते, मला उद्या रिझल्ट पाहिजे. नाही, ॲटलिस्ट ती गोष्ट तुम्ही 3 महिने, 6 महिन्याचा पिरियड तरी जाऊ दिला पाहिजे. तुम्हाला चेंज दिसतो. मी माझं वजन कमी केलं. तुम्हाला माहिती आहे किती महिन्यामध्ये केलं? तुम्हाला माहिती आहे की मी किती कंटिन्युअसली केलं, की इतकं छान वेट लॉस केला मी, इतक्या हेल्दी पद्धतीने, की बॉडीमध्ये एकही असा माझा फॅक्टर नाहीये, की तो मला वाढवला पाहिजे किंवा कमी केला पाहिजे, किंवा मला शारीरिक कोणतेही आजार नाही जे मला आधी होते. मला B12 डेफिशियन्सी, माझ्या RBCs कमी झालेल्या, मला युरिन इन्फेक्शन सतत व्हायचे, मला स्वेटिंग इतकं व्हायचं, सोशल एन्झायटी. मला आता मी तुमच्या पुढे पब्लिकली बोलतीये, पण मला पहिली सोशल एन्झायटी होती. म्हणजे मला 4 माणसांमध्ये गेलं, थंडी असं नाही तर अगदी कुडकुडत असं गेलं ना सगळ्यांच्या समोर आणि बोलायला लागलं, की मी घामानं भिजायचे. का तर मला असं वाटायचं माझं एवढं म्हणजे काय व्हायचं मला माहित नाही, पण मी घामानं स्ट्रेस यायचा मला सगळ्यांसमोर जायला, की माझ्या चेहऱ्याकडे बघतीये. आता माझा चेहरा तर एवढा मोठा झालेला होता, की समोरची व्यक्ती माझ्या चेहऱ्याकडे बघतीये. त्यांना माझं कसं दिसत असेल, असं दिसत असेल, असं दिसत असेल. त्यांना मी सारखं मला इथं 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 सारखं घाम आलेला असायचा. सोशल एन्झायटी झालेली. जसं माझं वेट कमी झालं, तसं माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला ना, तो काय बोलायलाच नको. मी इतकी गबाळ्यासारखी राहायची ना, इतकी गबाळ्यासारखी राहायची, काय बोलायलाच नको. माझं पूर्ण हेच होतं, की काय करू मी? वेट लॉसच नाही, म्हणजे एवढी मी जाडी, काय मी मेकअप करणार आहे? मला पावडर लावली तरी घामानं माझा मेकअप जातोय, कारण ते वजन होतं. वेट गेन झालेलं असल्यानंतर आणि वेट लॉस झाल्यानंतर त्याच्यामधला फरक, त्या कॉन्फिडन्स लेवल जी आहे आपली ती खूप वाढलेली असते. त्यामुळे तुम्हाला जर वात कमी करायचा असेल तर तुम्ही डिटॉक्स ड्रिंक, हिंगाचं पाणी, आपलं ताक, किंवा पण साखर नाही, ताक, दिवसभर जेवणानंतर कोमट पाणी, जेवताना गटगट पाणी प्यायचं नाही. जेवताना गटगट पाणी प्यायचं नाही म्हणजे जेवताना जास्त पाणी प्यायचं नाही. जेवणानंतर अर्धा तास पाणी प्यायचं. वॉक करा, श्वासाचे व्यायाम करा, स्ट्रेस घेऊ नका, भरपूर झोप घ्या. अजिबात सुद्धा झोपेमध्ये झोपायच्या आधी मोबाईल बघणे, झोप जेवढी टळणार ना तेवढी तुमचं पोट कमी होणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे वजन काट्यावर लक्ष देऊ नका. वात जर कमी करायचं असेल तर वजन काटा काही उपयोगी येत नाही. आपला जो टेप असतो ना, त्या टेपनं पोट मोजायचंय आपलं, आणि ते टेप जो आहे त्यानं रोज पोट, हां तुम्ही आज म्हणाल सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये, इंचामध्ये, आपण फुटामध्ये नाही होणार, एवढं नाही मोठं पोट, पण असं आपण मेजरमेंट घेतो. पण आज जेवढा आहे वेट तुम्ही रोज लिहा, तुम्हाला कळेल. एक नोटबुक करा, त्याच्यामध्ये डे 1, डे 2 असं तुम्ही डे 90 पर्यंत चेक करा, म्हणजे लिहित राहा. बघा तुम्हाला फरक जाणवेल, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल. 1 इंच काय एवढंसं कमी झालं तरी त्याच्यामध्ये फक्त कपडे घालून नाही पोट मोजायचं, उघडं पोट मोजायचं. उघडं पोट मोजायचं, बेंबीपासून पाठीमागापर्यंत आपलं पोट किती आहे ते, पोटाची आपली चरबी मोजायची, ना खाली ना वर. जे फुगलेलं महत्वाचं वरती जो आलेला आहे ना भाग, तिथून पाठीमागापर्यंत ते मोजायचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. थँक्यू. बाय बाय.